हा. राम राम मंडळी, क्षत्रियपुत्र डॉक्टर सचिन पारवे याच्या नावाने तुमचं पुन्हा शुभ स्वागत आहे. आज आपण या मुलाखतीमध्ये ह्या आजीच्या कथा जुन्या आठवणी जुन्या गोष्टी ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. राजी, तुमच्या काळामध्ये आपलं वय काय सध्या? 80 वर्ष. हा, इथे जाऊ का? गावाचं नाव काय तुमचं? सिद्धटेक. हा, 80 वर्ष वय आहे. नाव काय तुमचं? बनकर. तर इथे किती वर्ष झाला होता? 20 वर्ष झाले. ते आता हे शेती वगैरे आहेत ना? घरोघरा किती? आता तुमच्या काळामध्ये जुन्या 7 वर्ष वय आहे. जुन्या काळात कसं खेळाय वगैरे कसं? जुन्या काळामध्ये तुमच्या त्या टायमाला गाड्या नव्हत्या, वाहन नव्हते. माया कोणतं होतं? किती लांब आहे? आधीच्या काळात शेती पिकत होती का? काय काय होतं शेतामध्ये करायला? सोयाबीन, हरभरा काय असं होतं का? नाही, सोयाबीन आम्ही करत नाही आता. आधी जुन्या काळात आधी होत आता नाही करत लोक, आमची देत नाही. पाणी जास्त आधी पाऊस आधी जास्त होतं का आता पडतो? आता पाऊस कमी आला पाहिजे जास्त होता. आता कमी आला. काय बदल झालं शेतीमध्ये म्हणजे पेरणीमध्ये? आता आधी तुमच्या काळात होतं का? खतं वगैरे होते? होती ना बाबा, खत नव्हतं काय नव्हतं. आता खत माती सगळं पिकाला. आणि आम्ही शेतकरी असून आम्हाला कांद्याला बाजार नाही, आम्हाला कशाला बाजार नाही. आम्ही कष्ट करून काय गेल्या वर्षी 4 रुपये का 5 रुपये किलो कांदा गेला. मला सांगा, तुमच्या काळात पुन्हा तुमचं लग्न कसं झालं? लग्न कसं राहायचं होतं तुमच्या काळात? घोड्यापासून वरा बरं, आधी मुलगी मुलगा समोर समोर बसून बघत होते का? घरचे बघत होते? घरचे किती ठरवत होते? पहिल्याची काळात होत ना, आई वडिलांनी बघितलं त्यात बसून आता स्वतः खरी. म्हणजे आधी आईला बापानं हा म्हणजे नाही लग्न, आता मनावर झाली म्हणा. आता मनावर, एकामेकाच्या मनावर. आता पहिले आमच्या आई बापा ठरली, आता मुला मुलीचं नाव. त्यांना पास झालं ते काळ चांगला होता का? काळ चांगला? देव पाहिला चांगला होता, आता नाही काय. आता बनवा मुली काळ. आधीचे लोक धाकात राहते का आताचे? पहिली लोक दाखवत होती, आता लोक दाखवत नाही. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या काळात सेव्या वगैरे होत्या ना? आता आल्या की आता सगळं आलं, पिक्चर आला, मोबाईल आले. मला सगळं मोबाईल आहे मला. मला सांगा, जुन्या काळामध्ये आता मोबाईल ही आल्यामुळे महाराणी गेले तर चांगला गाठी होतो. आता मोबाईल फोन केला तर सगळ्याच बोलणं होतं. आपण गीते उठे राहिले का सर? आता मोबाईल आले तर दिसला जवळ आता कधी बोलता येते, खरं आहे. पर आपण गी राहिले का तिच्यासाठी? नाही राहिले. आता जुन्या काळामध्ये आजार वगैरे नव्हतं तेवढे. 80 वर्ष आहेत. आमच्यासारखी गाठ केलं का 80 ला? नाही ना, कशामुळे झाले अरे? रोग कशामुळे झाले? लग्न झाले लग्नात वरात म्हणा किंवा जेवायला म्हणा किंवा लग्नामध्ये
मंडप ती कसा होता? मंडप आपला असा होता. हा. साधा होता का? आणि मांडव हा, हा. आमचं लग्न राहणार गावात नाही बापू वाटलं नाही राहणार त्या काळात तुमचं हुंडा वगैरे असलं का? नाहीच ना हा. हुंडा नाही काय नाही लग्न करून हा. जुन्या काळात म्हणजे ते काय आपलं ते सुपारी फुटणे केलं फळाची मग लग्न करायचं. नवरदेवाला सुपारी फुले केलं. हा हा आता तसं राहिले का? नाही नाही आता काय आता झाले आता काय असं सुपारी तुझं काय अवसरात राहिले माहिती गाणं वगैरे येते का तुम्हाला? लाज वाटते मला एखादी माहिती काय त्याला काय गाणं कोणत्याही म्हणत माझी येते ती. माझी येते की माझी कोणत्याही म्हणत माझी येत लग्नाचं काय मला तुम्ही लग्नासाठी मला नावा बाजू बांधाच लाल बोर्डाचं बांधाच लाल बोर्ड मला दंडच घे मला पाताळाची पाताळाची बाई गाडी सगळे गावाने चांगला आहे. मला एक सांगा आता गाणं म्हणलो लग्नाविषयी आहे म्हणाले म्हणजे लेकीचं जेवढं काही आहे ते आहे म्हणाले. मला एक सांगा तुम्हाला जीवनात 80 वर्ष सगळ्यात जास्त जास्त आनंद झाला तुम्हाला आवड तुम्हाला फक्त म्हणजे एकदा दुखलं झाले म्हणाले दोन दादा तीन दादा नाकासाठी करणार काय करणार मी अशा घेतो जुन्या गोष्टी चॅनल बघायला जनावरांची माहिती मी काय ना शेत मला आधार हा जुन्या गोष्टी सर्व आपल्या चॅनल बघायला लागली. तर मंडळी
अशा व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करून सांगा की आजचा व्हिडिओ कसा वाटला. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया लवकरची मुलाखतीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.